नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो अनेकांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय. पारंपरिक पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन केवळ प्रॅक्टिकल स्किल्सच्या जोरावर अतिशय वेगाने आणि थेट स्थिर नोकरी कशी मिळवता येते याचं हे एक सविस्तर विश्लेषण आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणात आपण नक्की काय पाहणार आहोत तर आयटीआय म्हणजे नेमकं काय, प्रवेश प्रक्रिया आणि पात्रता काय असते, सर्वात लोकप्रिय ट्रेड्स आणि त्यांचा कालावधी किती असतो, आणि सर्वात महत्त्वाचं यानंतर करिअरच्या संधी आणि पगार किती मिळतो. शेवटी आपण याचे फायदे, तोटे आणि डिप्लोमासोबत एक छोटी तुलनाही बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. आयटीआय म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर हा कौशल्याधारित शिक्षणाचा म्हणजेच स्किल बेस्ड एज्युकेशनचा पाया आहे. आता आयटीआय म्हणजे नेमकं काय तर ह्या भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या संस्था आहेत. पण ह्याचं सर्वात मोठं आणि वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इथला प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर असलेला जबरदस्त भर. इथे नुसतं थिअरीवर काम चालत नाही तर प्रत्यक्ष हाताने काम कसं करायचं हे शिकवलं जातं. ह्याच प्रॅक्टिकल अप्रोचमुळे विद्यार्थ्यांच्या हाताला थेट काम मिळतं आणि बेरोजगारी कमी करून स्वयंरोजगार वाढवायला खूप मोठी मदत होते. वळूयात दुसऱ्या भागाकडे, प्रवेश आणि पात्रता. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की इथे ॲडमिशन मिळवायचं कसं. बघूया. सर्वात भारी गोष्ट म्हणजे आयटीआयचे दरवाजे जवळपास सर्वांसाठी खुले आहेत. तुम्ही 8वी, 10वी किंवा 12वी पास असाल तरीही तुम्हाला इथे प्रवेश मिळू शकतो. आणि वयाची अट ती सुद्धा खूप लवचिक आहे. साधारण 14 ते 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार इथे अप्लाय करू शकतात. म्हणजे बघा, शिक्षणाची दारे खऱ्या अर्थाने आणि वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सर्वांसाठी खुली आहेत. महाराष्ट्रात ही प्रवेश मिळवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि सरळ आहे. फक्त 4 टप्पे आहेत. सगळ्यात आधी ऑनलाईन फॉर्म भरायचा, मग मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव तपासायचं, त्यानंतर आपल्या पसंतीचं कॉलेज निवडायचं आणि शेवटी आपली आवश्यक कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून प्रवेश निश्चित करायचा. एकदम साधं आणि सोपं. पण हो, या प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाची कागदपत्रे जवळ ठेवणं गरजेचं आहे. जसं की तुमची मार्कशीट, आधार कार्ड, फोटो आणि लागू असेल तर जात प्रमाणपत्र, डोमिसाईल आणि लिव्हिंग सर्टिफिकेट. इथे एक खास गोष्ट सांगू. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सच्या तुलनेत सरकारी आयटीआयची फी अक्षरशः नगण्य असते आणि वरून पात्र विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचीही सोय असते. म्हणजे खर्चाची जास्त चिंता नाही. आता तिसऱ्या आणि सर्वात एक्साइटिंग टप्प्याकडे वळूया. लोकप्रिय ट्रेंड्स आणि त्यांचा कालावधी. प्रवेश मिळाल्यानंतर पुढे नेमके कोणते पर्याय असतात? एकदा का ॲडमिशन मिळालं की तुमच्यासमोर एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी मान्यताप्राप्त अनेक पर्यायांचा खजिनाच खुला होतो. हे ट्रेड्स प्रामुख्याने 2 भागात विभागलेत. एका बाजूला इलेक्ट्रिशियन आणि फिटरसारखे इंजिनिअरिंग ट्रेड्स आहेत, जिथे थोडं हेव्ही टेक्निकल काम असतं. आणि दुसऱ्या बाजूला आहेत नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स, ज्यामध्ये कोपा, स्टॅनोग्राफी आणि अगदी शिवणकाम तंत्रज्ञानासारख्या अतिशय युनिक आणि विशिष्ट कौशल्यांचा समावेश आहे. यातल्या काही प्रमुख पर्यायांकडे थोडं बारकाईनं पाहूया. उदाहरणार्थ, जर तुम्ही इलेक्ट्रिशियन ट्रेड निवडला तर कोर्स झाल्यावर थेट एमएसबी किंवा रेल्वेसारख्या बड्या सरकारी संस्थांमध्ये काम मिळण्याची मोठी संधी असते. फिटर झालात तर कारखान्यांमध्ये किंवा ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये मशीन मेंटेनन्सची नोकरी पक्की. आणि जर आधुनिक ऑफिसमध्ये काम करायचं असेल तर कोपा ट्रेड करून तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटर किंवा ऑफिस असिस्टंट म्हणून लगेच रुजू होऊ शकता. प्रत्येकाच्या आवडीसाठी इथे काही ना काही नक्कीच आहे. पण या संपूर्ण मार्गातील सर्वात मोठा प्लस पॉइंट कोणता माहितीये? तो म्हणजे तुमचा वेळ. तुम्ही कोणता ट्रेड निवडताय यावर सगळं अवलंबून असतं. काही नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस तर अगदी 6 महिन्यात संपतात, तर काही जास्तीत जास्त 1 किंवा 2 वर्षांचे असतात. म्हणजे विचार करा, अवघ्या काही महिन्यात किंवा 1-2 वर्षात तुम्ही नोकरीसाठी पूर्णपणे रेडी होता. आता येऊया सर्वांच्या आवडीच्या विषयावर. भाग 4, आयटीआय नंतर करिअर आणि पगार. खरं आर्थिक वास्तव काय आहे ते बघूया. लक्षात घ्या, आयटीआयचं सर्टिफिकेट म्हणजे तुमचा अंतिम टप्पा नाही, तर तो एक लॉन्च पॅड आहे. यानंतर तुम्ही थेट सरकारी, रेल्वे किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये नोकरी मिळवू शकता किंवा कमवा आणि शिका ह्या तत्वावर आधारित सशुल्क अप्रेंटिसशिप करू शकता. आणि जर पुढे शिकायचीच इच्छा असेल तर तुमच्यासाठी डिप्लोमा, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगचे दरवाजे सुद्धा कायम उघडे असतात. आता या मोठ्या आकड्याकडे लक्ष द्या. 50,000 रुपये किंवा त्याहूनही जास्त. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. जर तुम्ही योग्य अनुभव आणि कौशल्य मिळवलं आणि तुम्हाला आघाती देशांमध्ये म्हणजेच गल्फमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर हा जबरदस्त पगार मिळवणं अजिबात अशक्य नाही. ही ताकद आहे या क्षेत्राची.
अर्थात कोणत्याही करिअरप्रमाणे सुरुवातीलाच इतका पगार मिळत नाही. जेव्हा तुम्ही फ्रेशर म्हणून कामाला लागता तेव्हा तुमचा पगार साधारण 10 ते 20 हजार रुपयांच्या आसपास असतो. पण निराश व्हायचं काहीच कारण नाही, कारण जसा तुमचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव वाढतो तशी तुमची डिमांड वाढते. आणि भारतातही तुमचा पगार 25 हजारांच्या पुढे अगदी वेगाने जातो. इथे अनुभव हाच खरा पैसा आहे. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया. फायदे, तोटे आणि तुलना. कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी नाण्याची दुसरी बाजू समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा विद्यार्थ्यांसमोर मोठा संभ्रम असतो, ITI की डिप्लोमा. येथे तुम्हाला तुमच्या प्राधान्यक्रमांचा विचार करावा लागेल. जर तुम्हाला कमी खर्चात 1-2 वर्षात प्रॅक्टिकल काम शिकून थेट टेक्निशियन म्हणून कामाला लागायचं असेल तर ITI बेस्ट आहे. पण जर तुमची तयारी जास्त वेळ आणि जास्त पैसा खर्च करण्याची असेल आणि तुम्हाला थिअरीसोबतच ज्युनियर इंजिनियर बनायचं असेल तर तुम्हाला डिप्लोमाचा मार्ग निवडावा लागेल. आता फायद्यांबद्दल बोलायचं तर खूपच कमी खर्च, लवकर मिळणारी नोकरी आणि प्रॅक्टिकल नॉलेज हे निर्विवादपणे मोठे प्लस पॉइंट्स आहेत. पण आपण वास्तवाचं भानही ठेवायला हवं. काही ट्रेड्समध्ये सुरुवातीला मिळणारा पगार थोडा कमी असू शकतो आणि आजकालच्या वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुम्हाला तुमची कौशल्य सतत अपडेट ठेवावी लागतात. ही गोष्ट विसरून चालणार नाही. तर आता संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यावर आपल्यासमोर हा प्रश्न उभा राहतो की अतिशय कमी खर्चात जलद प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेऊन स्वतःचं करिअर घडवण्यासाठी आणि स्थिर नोकरी मिळवण्यासाठी ITI हाच सर्वोत्तम मार्ग आहे का? या सर्व माहितीच्या आधारे आता तुम्ही स्वतः विचार करा की हा प्रॅक्टिकल मार्ग तुमच्या स्वतःच्या व्यावसायिक उद्दिष्टांशी जुळतोय का? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण इथेच थांबूया, पण हा विचार नक्की करा.